मिस्टर अभिजित कुमार, जे नेहमी आम्हाला सहलीसाठी खूप मोठी देणगी देतात, त्यांचे धन्यवाद आल्याबद्दल. खूप जणांची आठवण येते, अनेक विश्वस्त, अनेक शिक्षक, माननीय विलास गोडबोले, पद्माकर केळकर, यशवंत पाध्ये, जयंत टिपणीस आले, डॉक्टर खरे, आमच्या शिक्षण तज्ज्ञ आणि मार्गदर्शक विजुताई यांची पण आम्हाला आज खूप आठवण होत आहे. वेदवती तुळजापूरकर, शुभा मोडक, तसेच पूर्वी कार्यरत असलेले शिक्षक पण आज इथे उपस्थित आहेत. काही माजी शिक्षक जे उपस्थित राहू शकले नसतील, पण मी त्यांची नावं घेते. पद्मजा भिडे, सरळ साळुंके, मंदा कर्वे, प्रतिभा कुलकर्णी, वसुधा सहस्त्रभोजने, उषा देवस्थळे, शिला सबनीस आणि सुनंदाताई आगाशे, ज्या आपल्यात आज नाही आहेत, पण त्यांची पण आठवण आम्हाला सदैव येते. पण आज त्यांच्या कन्या गौरीताई उपस्थित आहेत. जयश्रीताई वैद्य यांचं पण मी मनापासून स्वागत आणि आभार मानते. ऑनलाईन स्टेजवर घेऊन यावं. संजीवनी खेर यांना घेऊन यावं. तसेच अनाक्षीबेन यांना मी विनंती करते, त्यांनी पण स्टेजवर यावं. श्री जितेंद्र ठाकूर यांना पण मी अलकाताई यांनी पण स्टेजवर यावं. आणि माननीय विठ्ठलजी कामत यांनी पण स्टेजवर यावं. माझी विश्वस्त आणि मानसोपचार तज्ज्ञ माननीय लताताई यांनी पण स्टेजवर यावं. तसेच राहुलजी लिमये यांनी सुद्धा स्टेजवर यावं. रोहितांची लाडकी नात आदिती, तू पण स्टेजवर ये. रोहिणीताईंचे लाडके नातू आशुतोष, विश्वस्त, व्यवस्थापकीय विश्वस्त व खजिनदार स्मिता राधिका लिंब यांना मी वरती येण्याची विनंती करते. तसेच प्रेरणाताई सांगवणकर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका अनिताताई लादे यांनी पण स्टेजवर यावं. सॉरी रोहित गेरे. या स्मरणिकेबाबतचा प्रवास आपण त्यांच्याकडूनच थोडक्यात ऐकून घेऊया. प्रेरणाताई. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय पाहुणे, सभागृहात उपस्थित असलेले सगळे सन्माननीय पाहुणे, देणगीदार, आजी माजी पालक आणि विद्यार्थी, आज गेली 60 वर्ष विकास विद्यालय कर्णबरील मुलांना ऐकतं बोलतं करण्याचं काम निष्ठेने करत आहे.
शाळेतील बरीच मुलं भाषा विकास झाल्यावर सर्वसामान्य श्रवण असणाऱ्या मुलांच्या शाळेत समावेशित होतात. जी मुलं समावेशित होऊ शकत नाही काही कारणाने, ती मुलं यशस्वीरित्या 10वी पास करून पुढच्या प्रवासाला निघतात. तर ह्या 60 वर्षाचा लेखाजोखा मांडताना या 60 वर्षात आम्ही काय केलं, नंतर जे पालक आहेत, आजी माजी पालक आहेत, त्यांना शाळेबद्दल काय वाटतं, ज्या सेवानिवृत्त झालेल्या शिक्षिका आहेत त्यांना शाळा कशी आठवते, आणि आत्ताचे जे काम करणारे शिक्षक आहेत त्यांना आम्ही विशेष शिक्षक म्हणतो. ते विशेष शिक्षक विशेष म्हणजे काय करतात ते त्यांना लिहायला सांगून आपण एक स्मरणिका काढावी असं आम्ही ठरवलं. आणि सगळ्यांनी त्याला खूप छान प्रतिसाद दिला आणि त्यातनं आमची स्मरणिका निर्माण झाली. आणि मला ह्या स्मरणिकेबद्दल 2-3 गोष्टी विशेषत्वाने सांगाव्याशा वाटतात की आमचे जे माजी विद्यार्थी आहेत त्यांचे पण बरेच लेख ह्या स्मरणिकेत आहेत. आणि त्याच्याबद्दल मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की ह्याच्यामध्ये जे मुलांकडनं लेख आले त्याच्यातनं मला एडिट करताना 2-4 शब्द बदलायला लागले, एखादा दुसरा शब्द दुरुस्त करायला लागला, इतके ते लेख अचूक होते. आणि हे सगळं करताना मला त्याचा इतका आनंद होत होता की जे आपलं मूल असतं त्याला आपण लहानपणी शिकवतो की जे रडत असतं, अभ्यास करायला तयार नसतं आणि ते इतक्या सुंदररित्या लिहू शकतं, स्वतःला व्यक्त करू शकतं, ते ऐकून मला खूप भरून आलं. आणि अजून एक दुसरा उल्लेख मला करावासा वाटतो की आमच्या बळीरामचा याच्यात लेख आहे, त्यांनी इतकं सुंदर रोहिणीताईंबद्दल आणि शाळेबद्दल लिहिलं आहे, त्याचंही मला खूप कौतुक वाटलं. बळीराम तिथे बसलेला आहे. आणि जेव्हा आपलं घरातलं मूल किंवा आम्ही शाळेतल्या मुलांना पण आम्ही आमचंच मूल म्हणतो, तर जेव्हा आपलं मूल आपल्याला काहीतरी शिकवतं, आपल्याला येत नसलेलं आपल्याला काहीतरी करून देतं, तेव्हा शिक्षिकेला आणि आईला होणारा आनंद अवर्णनीय असतो. आमची मेघा तिथे बसलेली आहे. मेघा, तर आता तुम्ही बघाल पुस्तकाचं प्रकाशन झाल्यावर की त्याच्यामध्ये आम्ही मुलांचे फोटो, फ्रंट पेजवर मुलांचा फोटो टाकला. तो मला फोटोशॉप करून हवा होता. तर मी मेघाला म्हटलं, मेघा तू करून देशील का? हो ताई, काळजी करू नको, मी करून देते. आणि मग नंतर तिने मला फोटो करून पाठवला. तर मी म्हटलं, अगं मेघा मला याचं समजत नाही. ती म्हणे, अगं काळजी करू नको ताई, मी 1 मिनिटात तुला करून देते. आणि अक्षरशः दुसऱ्या मिनिटाला तिने मला तो फोटोशॉप करून व्यवस्थित करून दिला. तर मला तिचं खूप कौतुक पडलं. आणि याच्या आधी पण तिने अनेक वेळा कम्प्युटरवरचं काम इतकं पटापट मला करून दिलं आहे. थँक्यू मेघा. तर आजची ही आमची सगळी स्मरणिका की माजी शिक्षक, आजी शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी आणि आजी विद्यार्थी यांच्या सगळ्यांच्या लेखनातनं, चित्रकलेतनं निर्माण झालेली. तर अशा या स्मरणिकेचं उद्घाटन संजीवनी ताईंनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. स्मरणिकेचं प्रकाशन झालं असं आम्ही आता सांगतो. आता तुम्हाला ही स्मरणिका कशी काय तयार झाली, काय झाली हे सगळं प्रेरणाने सांगितलं. पण सगळ्यांचा समन्वय गाठणं, प्रत्येकाला फोन करणं, त्याच्यानंतर प्रत्येकाकडनं ती माहिती घेणं आणि ते करेक्शन करणं, बरोबर ते कम्प्युटरवरती पेजेसवरती कसं ॲडजस्ट करणं, हे सगळं एकट्या बाईंनी केलेलं आहे. आणि ती म्हणजे आमची प्रेरणा. प्रेरणाला कौतुक केलेलं कधीच आवडत नाही, पण हे खरोखर ती आहे म्हणून हे झालेलं आहे. प्रेरणा खरंच कौतुक आहे. आणि प्रेरणा रिटायर झाल्यानंतर आमच्या शाळेतल्या बऱ्याचशा शिक्षकांनी रिटायरमेंट नंतर खूप खूप स्वतःचे काही काही व्यवसाय केले. कोणी भगिनी समाजामध्ये जातं, कोणी रोबॉटिक्स शिकवतं. भगिनी समाजात निलिमा, रोबॉटिक्समध्ये पुष्पाताई, मंदा पण असंच करते, मंदा आहे ना, ती पण बसून, निलिमाताई, सगळे जण काही ना काहीतरी करत असतात, घरी नाही कोणी बसलेलं. पण प्रेरणाला आम्ही सांगायच्या आधी ती ऑलरेडी शिक्षिकांना सगळ्यांना प्रोत्साहन देत होती आणि शिक्षकांना सांगत होती हे असं करा, तसं करा. मग आम्ही काय केली, एक गंमत,
तिला आम्ही तिला आम्ही विश्वस्त म्हणूनच आम्ही घेतलं. पण ती त्याबरोबरीने सर्व शिक्षिकांना, मुलांना शैक्षणिक गायडन्स देत असते. हे खूप मोठं काम प्रेरणा करते आणि तिच्यामुळे शाळा अजून आता पुढे जाते. आत्ताच मला एक अतिशय आनंदाची बातमी समजली आहे. ती सांगण्यासाठी मी शाळेच्या माननीय व्यवस्थापकीय विश्वस्त व खजिनदार राधिकाताई लिमये यांना विनंती करते, त्यांनी ही गोड आनंदाची बातमी द्यावी. हॅलो. सर्व पाहुण्यांना जाणीव होत असेल की आम्ही काही प्रोफेशनल स्टेज परफॉर्मर नाही आणि त्यातून इकडे पडदाही नाही. त्याच्यामुळे आमची सगळी अंडीपिल्ली बाहेर पडत आहेत, इलाज नाही आहे. अच्छा, एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आणि आमच्या दृष्टीने अतिशय छान गोष्ट अशी आता आम्ही करतोय आणि ते म्हणजे आमच्या लाडक्या आशाताई यांना आम्ही जीवन गौरव पुरस्कार देतो. शाळेच्या संस्थापिका रोहिणीताई यांनाही आम्ही काही वर्षांपूर्वी जीवन गौरव पुरस्कार दिला होता. आता आम्हाला असं वाटलं की आशाताई इज द राईट पर्सन फॉर इट आणि ह्यावेळेचं हे हीरक महोत्सवी वर्ष आहे, त्याच्यामुळे अजून दुसरी संधी कोणती असू शकते. आशाताईंच्याबद्दल खूप सारं काही बोलता येईल. त्यांचा उत्साह, त्यांचा एकंदर प्रत्येक गोष्टीतली ताकदीत वगैरे वगैरे किंवा एक एक असं पटकन निर्णय घेणं वगैरे. पण कधी कधी ड्रेसिंग ऑल्सो, आता वयाचा उल्लेख करायचा नसतो पण त्यांना अजूनही प्रत्येक गोष्टीची आवड आहे. आम्ही देखील कधी काही जर का कोणते कपडे घातले पटकन त्या बघतात. रोहिणीताई पण असंच करायच्या, पटकन बघतात आणि मग हां हे छान आहे, हे छान आहे, सदैव कौतुक करत असतात. एनिवे, तर फॉर्मल म्हणून बाकीचं अजून बोलीन, पण फॉर्मल वाचायचं असतं ते त्यांचं जीवन गौरव सन्मानपत्र मी वाचते आणि मग नंतर संजूताई त्यांना ते प्रदान करतील. आशाताई रवींद्र थत्ते, अध्यक्षा, जानकीबाई शिक्षण संस्था. महोदया, सप्रेम नमस्कार. 1975 मध्ये विशेष BEd करून सेव्ह द चिल्ड्रन या शाळेत आपण विशेष शिक्षिका म्हणून कारकीर्द सुरू केली. त्यानंतर आपण काही काळाकरता शिवाजी पार्क लायन्स स्कूल येथे प्राचार्य म्हणून काम केलं. 1990 मध्ये आपण विकास विद्यालयात प्राचार्य म्हणून रुजू झालात. आपण आणि शाळेच्या संस्थापिका रोहिणीताई लिमये यांनी मिळून शाळेचा नावलौकिक वाढवला. याच काळात शाळेला दिव्यांगांची सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 2000 साली आपण शाळेत व्यवस्थापकीय विश्वस्त म्हणून कार्यभार हाती घेतला. सध्या आपण जानकीबाई शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहात. आपली काम करण्याची विशिष्ट पद्धत, सर्वांना सामावून घेण्याचा स्वभाव, वेळप्रसंगी कडक शिस्त, समोरच्यावर आपल्या बोलण्याने पाडणारा प्रभाव, यामुळे शाळेशी अनेक देणगीदार हितचिंतक जोडले गेले. छे के नाही बेन? आपण गेली 50 वर्ष विविध भूमिकेतून कर्णबधिरांच्या शिक्षणासह त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अविरत कष्ट घेतलेत. आपल्या मार्गदर्शनाखाली अनेक शिक्षक आणि कर्मचारी तयार झाले. आपल्या 50 वर्षाच्या कार्याला अभिवादन आणि सन्मान म्हणून आपणास जीवन गौरव सन्मानपत्र देत आहोत. या पुरस्काराच्या निमित्ताने आपले मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीत शुभेच्छा. आमच्याबरोबर सतत रहा आशाताई. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
मान्यवरांना विनंती करी त्यांनी जी बॉक्स आहे ती आमच्या शाळेच्या पालकांची आहे, ते आम्ही सर्व दाखवलं. ती फार सुंदर हॅलो हॅलो. काय नाही, मी पालकांचे आभार मानते की त्यांनी एवढी सुंदर डबे एकदा त्यांना सॅम्पल दाखवल्यावर केले आणि खूप मेहनत घेऊन केले. थँक्यू. प्लीज सगळ्यांनी बसून घ्यावं. विषय भावूक करणारा आणि आनंदाचा आहे. मी आशाताईंना विनंती करीन त्यांनी आपले भाव व्यक्त करावे. एकच मिनिट त्याआधी आमच्या लताताई समोर दिसत आहेत. त्या आज काही कारणाने स्टेजवरती येऊ शकल्या नाही आहेत, पण आम्हाला त्यांचंही स्वागत करायचं आहे. एक कणखर व्यक्तिमत्व आणि कणखर खजिनदार अशा आमच्या लताताई. आता ते शाळेत येत नाही, पण तरी देखील अजून आम्हाला गाईड करत असतात. थँक्यू. मोठ्या संख्येने सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद. आता शाळेबद्दल मी काय बोलू, आमच्या मुलांनीच सांगितलं की कशी शाळा चालते आणि काय. एकच मला म्हणजे पाहुण्यांना सांगायचं आहे, या मुलांना ऐकू येत नाही, तुम्हाला माहिती आहे. चष्मा लावल्यावर आपल्याला लगेच दिसायला लागतं, दृष्टिदोष पुष्कळ सुधारतो, पण तसं हिअरिंग एड लावल्यावर होत नाही. त्यांना खूप ट्रेन करावं लागतं आणि त्यांना कंटाळतात मुलं, ते काढून टाकतात, त्यांना आवाजाची सवय नसते. तर आम्हाला त्यांना खूप म्हणजे आमच्या ज्या शिक्षिका आहेत त्या त्यांच्यासाठी खूप मेहनत घेतात आणि पालकांना पण ट्रेनिंग देतो आम्ही. हळूहळू सुरुवातीला काय वाजवायचं, त्यांना काय आवाज द्यायचे वगैरे, आणि मग हळूहळू तो त्यांच्या शिक्षणाचा एक भाग होतो. मला एकच सांगायचं सगळ्यांना की आमच्या सगळ्याच शिक्षिका, आजी आणि माझी, खूपच कर्तृत्ववान आहेत. त्यांच्या मुलांसाठी त्यांच्या मनात जे प्रेम आहे, त्यांच्यासाठी ज्या त्या नुसती सिंपती नाही, एम्पथी आहे, आणि त्या सगळ्यांनी आत्तापर्यंत मुलं सगळी वाढवलेली आहे. अजूनही मुलं आपण एक अलिबागून वगैरे, आमच्याकडे एक मुलगा रोज बोटीने अलिबागून येतो, असं म्हणजे ते जायलाच तयार नाही दुसऱ्या शाळेत. आणि मग त्याचे वडील मला वाटतं त्याला स्कूटर पार्क करतात टाऊनमध्ये आणि त्याला घेऊन येतात, घेऊन जातात, आई परत घेऊन त्याला बोटीने घरी घेऊन जातात. तर अशी पण आपल्याकडे मुलं आहेत. आता हे सगळं श्रेय देणार ते कोणाला द्यायचं तर रोहिणीताईंना. आम्ही आपले आहोत, पण रोहिणीताईंनी त्या काळात जे 60 वर्षापूर्वी तुम्ही इमॅजिन करा की त्या काळात त्यांनी एवढं पुढे येऊन कर्तृत्व एवढं दाखवलं, किती धडपड केली असेल त्यांनी. एका खोलीत सुरुवात करून आता एवढी मोठी शाळा झाली आहे. म्हणून मुलांनी लक्ष दिलं बाकी. आणि त्यांचे श्रीयुत लिमये यांनी पण त्याला खूप मदत केली आणि त्यामुळे शाळा एवढी नावारूपाला आली. त्यांचं मला मुख्य वाटतं की आता ट्रेन टीचर आहेत सगळ्या, तेव्हा नव्हत्या एवढ्या ट्रेन टीचर्स. तर त्यांनी आपल्या आजूबाजूच्या बायका, बिल्डिंगमधल्या सहकार निवासमध्ये ज्या राहायच्या, त्यांना मदतीला घेतलं, त्यांना उद्युक्त केलं. थोडं थोडं त्यांना जे काही येत असेल ते शिकवायच्या. मग हळूहळू कोर्सेस तयार झाले आणि मग आता ट्रेन टीचर्स मिळायला लागले. पहिल्या सुरुवातीच्या ट्रेन्स होत्या जवळजवळ आजूबाजूला राहणाऱ्याच बायका होत्या, गृहिणी होत्या, पण त्यांना रोहिणीताईंनी पकडून कामाला लावलं, जसं मला त्यांनी पकडून कामाला लावलं. मी केला होता हा कोर्स 75मध्ये, पण मी काहीतरी फोकस आपला असावा सोशल वर्कचा म्हणून केला होता, पण मी फुल टाईम जॉब कधीच केला नव्हता. 2-3 शाळा मी स्वतः काढल्या. मग ते पुढे मग रोहिणीताईंनी मला इथे जेव्हा आणलं तेव्हा मी घाबरतच आले. एवढी मोठी शाळा, रोहिणीताई एवढ्या सगळ्या सिनियर शिक्षिका, कसं आपल्याला निघणार आहे इकडे. पण समोर रोहिणीताईंचं सुरुवातीला 4-5 वर्ष मला छान मार्गदर्शन मिळालं आणि सर्व शिक्षकांनी पण मला ॲक्सेप्ट करून म्हणजे आमची छान मैत्री झाली सगळ्यांची. एवढंच मला सांगायचं पालकांना, तुम्ही आता पाहिलं किती मुलं छान करतायत, म्हणून निराश व्हायचं नाही आपल्याला असं मूल झालं म्हणून. आहे विकास विद्यालय तुमच्यासाठी, आणखी पण इतर शाळा आहेत. त्यामुळे सर्वसाधारण मुलांसाठीच त्यांना वाढवा, त्यांची जास्तीची आठवण करू नका, पण त्यांना स्पॉईल करू नका. असं आमच्या लक्षात येतं कधी कधी की आपलं एक मुलं अपंग आहे तर बाकी मुलांकडे दुर्लक्ष करून सगळं त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट, असं करू नका. ही मुलं तुम्ही बघितली किती हुशार आहेत, किती छान. याच्यामागे सगळ्यामागे शिक्षकांची तळमळ आणि त्यांचं काम खरंच आहे. आणि आमचा आदर्श हेलन केलर आहे आणि कानाने बहिरा मुकापरी नाही आणि मुक्कम करोती वाचार, हे आमची ब्रीदवाक्य आहे. त्यानुसार आम्ही काम करतो, केलं पूर्वी, करतो आणि करत राहतो. तुमच्या सगळ्यांच्या मदतीनेच हे होईल. आता मी ते डोनेशन द्या असं म्हणत नाही आहे, पण दिलेलं आहे. आता मिसेस ठाकूर इथे आले तर आपल्याला सारस्वत बँकेचं कडून आता चांगलंच मोठं डोनेशन मिळालं आहे.
खूप लोकांनी डोनेशन दिले, तर सगळ्यांची नावं घेतली तर त्यांना आवडणार नाही, म्हणून मी नावं घेत नाही. पण आपला एक मला एक बोलायचं राहिलं मगाशी, रोहिणीताई त्यांच्याबरोबर जवळजवळ 50 वर्ष काम करणाऱ्या कर्णवधीर एका मुलाला त्यांनी इतकं ट्रेन केलं, त्याचं अक्षर काय म्हणजे सगळंच ग्रेटच होता, कॉम्प्युटरच होता ते. सडनली तो हार्ट अटॅकने गेला गेल्या वर्षी. आमचं खूप खूप नुकसान झालं आहे. त्याची पत्नी आज आलेली आहे इकडे नाही ना. आणि दुसऱ्या विजयाताई भागवत ज्या आमच्या टीचर होत्या, टीचर ऑफ द टीचर्स, तर त्या पण म्हणजे त्या वयोवृद्ध पण झाल्या होत्या आणि त्या पण लवकर गेल्या. आणि त्यामुळे असं आमची मॅनेजिंग ट्रस्टी आत्ता सांगून गेली, आपण त्यांना सगळ्यांनी श्रद्धांजली देऊया. तिघांना, रोहिणीताई, सुनंदाताई आमच्या, शी वॉज अवर बेस्ट टीचर. शाळेच्या समोर राहायच्या. शाळेची टीम जर उशिरा आली तर तुम्हाला खोटं वाटेल, त्या घरून सगळ्यांना आमटी भात पोळी भाजी पाठवायची आणि शाळेत राहायची व्यवस्था करायच्या. अशा खूप आता टीचर्स आहेत, सगळ्यांची नावं घेणं जरा कठीण आहे, पण सगळ्यांनी शाळा उभी केली आपण सगळ्यांनी. आणि मला उशिरा येऊन पण या शाळेत खूप काम करायला मिळालं, खूप समाधान मिळालं. त्यामुळे मी सगळ्यांची आभारी आहे. आणि आपण आता 2 मिनटं उभं राहून एक मिनिट उभं राहून आपण तिघंही आपल्या दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली देऊ. थँक्यू आशाताई. प्लीज बसा सगळ्यांनी. आमच्या लाडक्या अध्यक्ष आशाताई यांची कन्या क्षमा खेर याही आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्या शाळेतील प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट कमिटी यावर काम करतात. त्यात आज इथे उपस्थित असल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. थँक्यू क्षमाताई. क्षमाताईंना मी स्टेजवर प्लीज स्टेजवर येण्याची विनंती करते. माननीय विश्वस्त अजितजी भुरे यांचे मी स्वागत करते. आपल्याला माहिती नसेल पण मी सांगू इच्छिते, आपले विश्वस्त अजित भुरे हे निर्माता आहेत आणि आत्ता नुकताच मराठी चित्रपट दशावतार हा जो आहे तो त्यांनी निर्माता केलेला आहे. आणि मला आणखीन एक आनंदाची बातमी सांगायची वाटते की हा पिक्चर ऑस्करला झालेला आहे. त्यामुळे मराठी माणूस ऑस्करला चालला आहे, याचा आनंद आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ दे. आवाज आमच्या कर्णामधील मुलांचं कसं होत असेल हे तुम्हाला आता जाणवलं असेल. अशा प्रकारे ऐकू येत नसताना मुलं आमची शिकतात, अशी एवढी प्रगती करतात. आत्ता तुम्ही सगळ्यांचे परफॉर्मन्सेस बघितले, खरोखर 1, 2, 3, 4 ह्या तालावरती ते शिकले. सगळी गाणी त्यांना ऐकू आली आहेत नाही आहेत, काही असं नाही आहे. असं शिक्षण घेताना त्या आमचे पालक त्यांचं खूप कौतुक वाटतं. आम्ही नुसतं मार्गदर्शन करतो, पण पालकांचं खरं कौतुक आहे. थँक्यू व्हेरी मच सर्व पालकांना. मला माहिती आहे सगळ्यांना असं वाटलं की आवाज नाही म्हणून सगळेजण बोलत होते. इट वॉज ऑन पर्पज. थँक्यू राधिकाताई. ॲक्च्युली आम्ही स्मिताताई म्हणतो त्यांना, त्यामुळे मला सवय आहे, पण आज राधिकाताई बोलायला सांगितलं आहे मला. आज आपण हीरक महोत्सव साजरा करीत आहोत. या 60 वर्षाच्या काळात अनेक मुख्याध्यापिका, शिक्षक व कर्मचारी निवृत्त झाले. या काळात त्यांच्याही शाळेच्या उन्नतीमध्ये मोठा सहभाग आहे.
आज त्यातील काही जणी वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिल्या आहेत. जानकीबाई शिक्षण संस्थेचे कर्णबधीर मुलांसाठी विकास विद्यालयातर्फे त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. मी आजच्या प्रमुख पाहुण्या आणि आमच्या शाळेच्या अध्यक्षा यांना मी विनंती करते त्यांनी त्यांचा सत्कार करावा. सुधा गोडबोले त्या आज आपल्यात येऊ शकल्या नाही आहेत प्रकृतीच्या कारणानुसार, पण त्यांनी आजच्या कार्यक्रमासाठी देणगी पाठवून दिलेली आहे. थँक्यू वसुधाताई. श्रीमती वंदनाताई तुळजापूरकर यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. श्रीमती वंदना तुळजापूरकर यांचे यजमान आपल्या शाळेचे कायदेशीर सल्लागार आहेत. शालीनताई चाळके, श्रीमती वसुधाताई जावडेकर, वंदना तुळजापूरकर ह्या भाषा शिक्षिका होत्या. शालीनताई चाळके या कला शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. वसुधाताई जावडेकर या श्रीमती वसुधाताई जावडेकर भाषा शिक्षिका काही कारणास्तव त्या येऊ शकल्या नाहीत. श्रीमती यशोधराताई वाघमारे, श्रीमती निलिमाताई गुप्ते मुख्याध्यापिका, निलिमाताई या भाषा शिक्षिका होत्या, नंतर त्या मुख्याध्यापिका झाल्या शिकतात. पुष्पाताई भोसले आमच्या त्या विद्यार्थ्यांना रोबोटिक्सचं प्रशिक्षण देतात. निलिमाताई गुप्ते भाषा शिक्षिका प्लस डॅशिंग मुख्याध्यापिका. पुन्हा एकदा श्रीमती निलिमाताई गुप्ते ऑडिओलॉजिस्ट. श्रीमती निलिमाताई गुप्ते ऑडिओलॉजिस्ट कला शिक्षिका. श्रीमती शोभाताई काळे इंग्रजी. श्रीमती मीनल चव्हाण आमच्या क्रीडा शिक्षिका. वेदश्री जोगळेकर, रोहिताईंचे जवळचे स्नेही आणि शाळेत त्यांनी खूप उत्तम काम केले. एकनाथ दादा देशमुख, राजेश शिर्के, एकनाथ दादा, राजेश शिर्के, सुधाताई मेडेकर, राणीताईंना मी विनंती करेन, राणी वर्मा यांना मी विनंती.
केतकी ऑडिओलॉजिस्ट आहे AYJ मध्ये. जयश्रीताई लिमये आणि सुनंदाताई आगाशे यांची पण आज आम्हाला खूप आठवण येते. त्यांची कन्या आज आलेली आहे गौरीताई. प्लीज गौरीताई. आणि जयश्रीताईंची मुलगी पण आज आपल्यामध्ये उपस्थित आहे अनुराताई. आज खरं तर अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि आत्ता इथे हा समारंभ मोठ्यांचे समारंभ होण्याच्या अगोदर छोट्याने जी कमाल करून दाखवली त्याच्याकरता मला वाटतं आपण त्रिवार अभिनंदन करायला पाहिजे. खरं त्याच्यानंतर आमच्यासारख्या गद्या लोकांनी काही बोलणं हे खरं चुकीचंच आहे. कारण इतकं निष्पाप, इतकं सुंदर, इतकं निरागस आम्ही इथे बघितलं आहे की त्या मुलांनी कसं केलं असेल याचं मला वारंवार आश्चर्य वाटतं आहे की त्याला कारण अर्थात आईवडील आहेत, शिक्षक आहेत आणि मुख्य म्हणजे शाळा आहे की ज्यांनी त्यांना इतकं उत्तेजन दिलं. आणि ही मी कल्पनाच करू शकत नाही की कसं या मुलांना शिकवलं गेलं असेल. दॅट्स अ रिअल वंडर विच हॅज बीन व्हॉट वी हॅव सीन. आम्ही अनेक प्रोग्राम बघितलेले आहेत, जागतिक लेवलचे, राष्ट्रीय लेवलचे, मोठ्या मोठ्या कलाकारांचे, पण ते कार्यक्रम बघितल्यानंतर जेवढा आनंद झाला नव्हता त्याच्या शतपटीने जास्त आनंद या मुलाचे विविध प्रकारचे कार्यक्रम बघताना खरोखर. त्यामुळे व्यासपीठावर सगळ्यांचे आभार तर मी मानतेच की त्यांच्यासारखे लोकांच्या पाठीशी आहेतच, पण प्राचार्य जे आहेत, आत्ताच्या प्राचार्य, अध्यक्ष, नंतर विश्वस्त, हे सगळे जे आहेत या सगळ्यांनी मिळून हे सगळं वाढवलेलं एवढं निश्चितच आहे. मला त्याच वेळेला रोहिणीताईंची आठवण होते. मी कधी त्यांना बघितलेलं नाही, भेटलेली नाही, पण मला आश्चर्य हे वाटतं की 60 वर्षापूर्वी एखाद्या बाईने हे अशा प्रकारचं धैर्य दाखवायचं की ज्या वेळेला मला असं आठवतंय 60 वर्षापूर्वी अशा प्रकारचं मूल जर घरात येत असेल आपल्या, तर आई वडील डोक्याला हात लावण्याच्या पलीकडे काही करत नव्हते. रडत बसायचे म्हणा किंवा वैतागलेले असायचे म्हणा, पण त्यांना कळत नव्हतं या मुलांना कसं हँडल करायचं, कसं शिकवायचं. ही मुलं इतर मुलांच्या सारखी किंवा त्यांच्याहून जास्त शिकलेली, इंडिपेंडेंट होऊ शकतात ही कल्पना 60 वर्षापूर्वी कुणालाही नव्हती खरं सांगायचं तर. पण त्यावेळेला या बाईंनी जे धैर्य दाखवलं, जे समाजाकरता केलं, त्यांचं खरोखरच आपण सगळ्यांनी ऋणी असायला पाहिजे. या मुला मुलींच्या आयुष्यामध्ये ती स्वतंत्र झाली वगैरे हे सगळं ठीक आहे, पण मुख्य म्हणजे या छोट्या छोट्या मुलांच्या चेहऱ्यावरती जो आनंद दिसत होता आणि जो आनंद आपल्यापर्यंत सहजपणे पोहोचत होता ते बघितल्यानंतर असं मला वाटतं की खरोखरच या लोकांनी खरोखरच एक दैवी चमत्कारच केलेला आहे की एक दैवाचा आशीर्वादच त्यांनी त्या मुलांच्या डोक्यावर ठेवला आहे की त्यांचं आयुष्य त्यांना आणि त्यांच्या आईवडिलांना आणि समाजाला कृतार्थ वाटावं अशा प्रकारचं हे सगळं कार्य इथे आहे. मलाही कल्पना नव्हती इथे येताना की आपल्याला काय बघायला लागणार आहे, किती आपण बोर होणार आहोत, काय होणार आहोत, किती वेळ होणार आहे. खरोखर काही म्हणजे मी कुठलीच अपेक्षा केलेली नव्हती, पण इथे जे एक आश्चर्याचं आणि आनंदाचं कारण जर होताना मी बघितलं, त्यांना खरोखरच त्रिवार धन्यवाद द्यायला पाहिजे की छोटीशी देखील कमतरता असते, छोटीशी गोष्ट जरी आपल्या मनासारखी झाली नाही तर आपण किती तळमळतो, किती तडफडतो, किती गोष्टींचा विचार करतो की का नाही माझ्या मनासारखं झालं. पण इतक्या गोष्टी आपल्या विरुद्ध दैवाने, देव काय म्हणायचं असेल ते म्हणा, पण जे झालेलं आहे त्या गोष्टी स्वीकारून आयुष्य किती सुंदरपणे करता येतं, जगता येतं आणि दुसऱ्यालाही आनंद देता येतो, ते मला असं वाटतं आपल्या सगळ्यांना इथे कळलं. आणखीन एक गोष्ट मोठ्या माणसांनी शिकण्यासारखी आहे, तर दुर्दैवाने त्यांना ऐकू येत नाही, पण आपल्याला ऐकायचं नसतं आपल्याला, तर निदान ह्याच्यातून एवढं शिकूया की ऐकायला शिकूया दुसऱ्याचं काय म्हणणं आहे, ते काय करतात आहे किंवा कोणी बोलायच्या आधीच आपली उत्तरं तयार असतात, त्यांनी काय
आवडलं की आम्ही बोलायला सुरुवात. अरे ऐका ना लोकांचं, दुसऱ्याचं ऐका. त्या ऐकण्यामधून खूप काही तुम्हाला मिळू शकेल. मला असं वाटतं की इतकं सुंदर कार्यक्रम, इतके चांगले प्रेक्षक इथे जमलेले आहेत. आईवडील, मी मुलांबद्दल आणखी काही बोलणार, त्यांना काय सांगणार आहे मी? त्यांच्याकडे मी आज इतकं शिकले, त्यांना काय नाही शिकलं. मला फक्त असं वाटतं आधी दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या होत्या. एक त्याच्यासाठी असलेले शिक्षक, एक लिमईबाईंनी काढलेली शाळा, त्यांना मिळणारे आजपर्यंत मिळणारे सहकार्य, हे सगळंच अतिशय अद्भुत आहे असं मला असं वाटतं. त्यामुळे मला सांगायचं असेल तर मुलांना मी एक सांगेन, खूप मोठे व्हा, खूप आनंद द्या, स्वतः आनंदी व्हा, इतरांना आनंद द्या. आणि जेव्हा तुम्ही खूप मोठे व्हाल तेव्हा एक गोष्ट नक्की करा, आपल्या आईवडिलांना तर आपण नाही विसरत, पण आपल्या शिक्षकांना विसरू नका आणि आपल्या शाळेला विसरू नका. तर त्यांच्यामुळेच तुम्ही जे काय आहात ते असणार आहे. धन्यवाद. मी सर्वांना विनंती करीन त्यांनी खाली असं नसतं व्हावं, पण बिलकुल घरी जायचं नाही आहे. आमच्या मुलांचा पूर्ण कार्यक्रम बघायचा आहे. कारण ही शासन मान्यता शाळा असली तरी शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यास बरोबर अनेक गोष्टी आम्हाला शिकवायला लागतात आणि त्यासाठी आम्हाला आर्थिक मदतीची खूप गरज असते. तुमच्यासारखे अनेक देणगीदार आमच्या पाठीशी आहेतच, पण तरीही मी अपील करते सगळ्यांना की आपण सरळ हस्ते देणगी द्यावी. पेटच्या जवळ आम्ही QR कोड लावलेला आहे, देणगी बॉक्स पण ठेवलेला आहे. तर प्लीज प्रेक्षक हो, एक प्रश्न. नुकताच संक्रांतीचा सण झाला, बरोबर की नाही? काय केलं? कोणत्या 2 पदार्थांना त्या संक्रांतीच्या सणाला महत्त्व आहे? बरोबर. दुसरा एक प्रश्न प्रेक्षकांना. मगाशीच मी म्हणाले रस्ते खोदलेले आहेत, गाड्या फिरत नाहीयेत, शोधताना अडचण येते. हॉलच्या बाहेरील रस्त्याचं नाव काय आहे? भवानी शंकर रोडवर ज्या आमच्या माजी शिक्षिका राहतात त्यांनीच उत्तर दिलं. प्लीज स्टेजपाशी आणि खुर्च्या खालती या लवकर. साळुंके, प्रकाश, कृपया पटकन स्टेज रिकामा करावं. लवकर या सगळ्यांनी. कानाने बहिरा मुकापरी नाही, शिकविता भाषा बोले कैसा पाही. ज्याला ऐकू येत नाही तो मुका नसतो. योग्य शिक्षण आणि मदतीने तो नक्कीच बोलू शकतो. फक्त त्याला संधी द्या, योग्य मार्गदर्शन करा. आता आमचे चिमुकले तुमच्यासमोर गाणं सादर करणार आहेत. ईशा, प्रेक्षक उत्तम व्याज मिळवून देते हे लक्षात घ्या. तुम्ही शैक्षणिक प्रवास बघितला शाळेचा, त्यातून तुम्हाला जाणवलंच असेल की मुलं कशी बोलू शकतात, कसं शिक्षण घेऊ शकतात, कशी पुढे जाऊ शकतात. फक्त आत्मविश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे, जिद्द असली पाहिजे. आणि मला खात्री आहे कर्णबधीर मुलांसाठी विकास विद्यालयामध्ये जेव्हा पालक मुलाला घेऊन येतो ती जिद्द त्यांच्यामध्ये आपोआपच येते. ईशा, ईशाचे शालेय शैक्षणिक वर्ष 3. ईशा खूप चुणचुणीत व बडबडी मुलगी आहे. ती ट्विन्समधली एक आहे. तिचा भाऊ मालमोहन शाळेत शिकतो, तो नॉर्मल आहे. ती तुमच्यासमोर सादर करणार आहे. छान ईशा, छान बोललीस. रुद्र येळे, तुम्हाला आठवत असेल सगळ्यांना लहानपणी आपण एक गाणं, पाऊस पडला की एक गाणं म्हणायचो, सारखं नाचायचं.
तेच गाणं आमचा रुद्रास म्हणणार आहे आणि खूप छान म्हणतो तो. नमस्ते, माझे नाव ज्ञानात सोना नाचले नाचले मुळा आंब्याच्या बंधात नाचले शांती वाला फुलदारी शाबास रुद्र. आहे याचेच एक उदाहरण म्हणजे हा आमचा रुद्र. 1.5 वर्षाचा असतानाच त्याचं कर्णबधिरत्वाचं निदान झाले आणि तेव्हापासून त्याचा शालेय प्रवास सुरू झाला. ऑडिटरी थेरपी अभ्यास. रुद्र आता 5 वर्षाचा आहे. त्याचं शालेय वर्ष 4थे सुरू आहे. आमची शाळा कर्णबधिर मुलांची असली तरी इयत्ता 1लीपासून आम्ही सर्वसामान्य मुलांचेच विषय शिकवतो. हे सांगण्याचा उद्देश असा की आमच्या शाळेत पण इयत्ता 1लीपासून इंग्रजी विषय हा शिकवला जातो. आमच्या शाळेतील इयत्ता 8वीमधला सार्थक पालकर आपल्यासमोर इंग्रजीत शाळेची छोटीशी माहिती सांगणार आहे. सार्थक पालकर. Good evening, everyone. I am Dr. Parker. Today, I am very happy because our school is celebrating its diamond jubilee year. My school has taught me many things. We learn music, sports, technology, and robotics also. Every year on Tuesday, we have lots of fun. I have made wonderful friends. Many visitors and girls come to our school, talk to us and help us with hearing help, food uniform, etc. I am proud to be a student of Vikas Vidyalaya, Bangor Hearing Handicap. Happy 16th birthday to our school. Thank you. खूप छान सारखं. जीवन हा एक प्रवास आहे. तो रडून जगलात तो खूप लांब वाटेल आणि हसून जगलात तो कधी पूर्ण होईल हे कळणारच नाही. तर चला हसूया का. माऊली या मराठी चित्रपटाचे प्रोड्युसर आपल्यामध्ये उपस्थित होते जितेंद्र ठाकरे. सुंजिनेलिया मला दोघेही खूप आवडतात. याच चित्रपटाचं एक प्रसिद्ध गाणं आहे. आठवलं? कोण सांगताय? माऊली. माऊली म्हणजेच आई. या प्रेमाची जगात तोड नाही. जशी आमची माऊली रोहिणीताई लिंबळे. माऊली माऊली हे गाणे विठ्ठलावरच्या अपार श्रद्धेचे प्रतीक आहे आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय सुखदुःखात विठ्ठलाचा धावा करतात. शाळेत मुलांना अभ्यास नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृतीची मूल्यसुद्धा आम्ही समजावून दिली आहेत, शिकवत आहोत. आमची शिशुवर्गातली मुलं दरवर्षी आषाढी एकादशीला विठोबाची पालखी घेऊन गजर करीत पायी मंदिरात जातात, रिंगण धरतात आणि विठ्ठलाचा धावा करतात. पण कसा काय असतो हा विठ्ठलाचा धावा आणि हा सोहळा? चला प्रत्यक्षात बघूया. इयत्ता 5वीचे विद्यार्थी आपल्यासमोर माऊली माऊली या गाण्याचं सादरीकरण करतात. प्रेणाताई सातवळकर यांचे सुपुत्र आणि कन्यका आपल्यामध्ये उपस्थित आहेत.
मी त्यांना विनंती करीन त्यांनी पुढे यावं. ऋचा आणि विक्रम. Go, Sharon.
लय 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 भारी. खूप छान. आज मला समोर माजी शिक्षक कर्मचारी दिसत आहेत. आज तुम्ही शाळेच्या हिरक महोत्सवी सोहळ्यात उपस्थित राहिला, सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आज आपल्यामध्ये कुंदाताई सिंगर पण आहेत, त्यांना मी भेटवस्तू देण्याची राधिकाताईंना विनंती करते. कर्मचारी त्यांची पण आज आम्हाला आठवण येते. तसेच अमिता बोबाटे ज्या आमच्याकडे ऑडिओलॉजिस्टमधून काम करत होत्या त्याही दिसत आहेत. थँक्यू अमिताताई. अनेक मायलेकीच्या जोड्या आपण बघितल्या ज्या खूप गाजल्या व गाजत आहेत. शोभना समर्थ, अमिता बोबाटे माजी ऑडिओलॉजिस्ट, आपल्या चित्रपट सृष्टीमध्ये अनेक मायलेकींच्या जोड्या आपण बघितल्या आहेत ज्या खूप गाजल्या व गाजत आहेत. उदाहरणार्थ शोभना समर्थ, तनुजा नुतन, हेमा मालिनी, ईशा देओल आणि आत्ताची म्हणाल तर ऋतुजा देशमुख आणि साजिदी देशमुख. आमच्या कार्यरत असलेल्या मायलेकीची जोडी पण खूप छान आहे, माननीय आशाताई आणि क्षमाताई. तसेच शाळेत नृत्यात पारंगत असलेली एक जोडी आमची आहे, आई मुलीची. इयत्ता 10वीतली नम्रता सुप्रसिद्ध नृत्यांगना फुलवा खामकर यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे आणि तिची आई शिल्पा. मुलीची आवड बघून दिव्या पाठीशी उभी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त नाचात नाही. जांभळ्या ड्रेस मध्ये आहे ती आई आहे आणि हिरव्या ड्रेस मधली मुलगी आहे. प्रेक्षक हो, आता जे नृत्य सादर झाले ते कोणत्या 2 गायिकांनी गायले होते ज्या सख्या बहिणी होत्या? लता मंगेशकर, आशा भोसले. छान फोटोग्राफर दादा, थँक्यू. गंगूबाई काठेवाडी मधली आलिया भट, पद्मावत मधली दीपिका पडुकोन, या आठवतच असतील तुम्हाला. काय भन्नाट नसल्या होत्या. पण या दोघींपेक्षा आमच्या इयत्ता पहिलीच्या मुली लय भारी नसतात. भन्नाट भन्नाट भन्नाट. घुमर नृत्य हे एक पारंपरिक राजस्थानी लोकनृत्य आहे. लोकनृत्यातून संस्कृती, परंपरा आणि आनंदाचे प्रतीक दिसून येतं. घुमर हा शब्द घुमना या हिंदी शब्दावरून आलेला आहे, ज्याचा अर्थ फिरणे असा होतो. या नृत्यात स्त्रिया आणि मुली रंगीबेरंगी पारंपरिक घागरे घालून वर्तुळात फिरत असतात आणि नृत्य करतात. त्यातून आनंद, भक्तिभाव आणि नारीशक्तीचा मिलाप सुंदरपणे दिसतो. विवाह, सण आणि धार्मिक कार्यामध्ये हे नृत्य सादर केले जाते.
या सादरीकरणात सहभागी झालेल्या मुलींची नावं पार्थी, कृष्णा, आराध्या, रेहा, आरोही, स्वरांगी. चला तर बघूया आपण घुमर. पण प्लीज तुम्ही घुमू नका, स्थिर बसून बघा. सर रंगीन